तर मित्रांनो, आजच्या एका नवीन टॉपिकमध्ये सर्वांचं स्वागत. तर माझ्या काही ट्युशनच्या विद्यार्थ्यांनी आणि काही माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला होता की सर IIT इंजिनियर आम्हाला बनायचे आहे, पण आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे? IIT इंजिनियर काय करतो? IITच का प्रेफर करावी? सर जास्त मुलं जर इंजिनिअरिंग जातात तर IIT इंजिनियर्स का करतात? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची सर्व उत्तर इथे देणार आहे. तर मित्रांनो, या टॉपिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, कोणाला समजा IIT इंजिनियर बनायचे असेल किंवा त्याचं ध्येय असेल की मला IIT मधूनच इंजिनिअरिंग करायची आहे, तर तुम्हाला IIT काय आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. तर मित्रांनो, आणि त्यांच्या पालकांची पण अशीच इच्छा आहे की आपल्या मुलांना IIT इंजिनियर झालं पाहिजे. मित्रांनो, सर्वांना तर IIT इंजिनियर माहीत नसतं. काही मुलांनी फक्त नाव ऐकलेलं असतं किंवा त्यांना बनायचं असतं, पण त्यांना याबद्दल काही माहिती नसते, त्याच्यामुळे ते काही या क्षेत्रात येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला पण IIT मधून इंजिनिअरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगलं क्षेत्र आहे. तुम्ही याच्याबद्दल थोडीफार माहिती जर असेल तर तुम्ही ते करू शकता. तर तर मित्रांनो, तुम्हाला IIT इंजिनियर कशी करायची मी याबद्दल तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर आपण IIT काय आहे हे पहिलं समजून घेऊ. तर मित्रांनो, याचा IIT म्हणजे लॉंग फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे भारतातली जी आपण म्हणतो प्रौद्योगिक संस्था आहे त्याच्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत. हे याचा लॉंग फॉर्म झाला की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, याला म्हणतात IIT. तर मित्रांनो, याची जी स्थापना आहे ती 1951 साली झाली होती. आणि ही ज्याची जी स्थापना आहे IITची जी स्थापना, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? ते पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि यांच्या नेतृत्वाखालीच ही IITची स्थापना झाली होती. तर मित्रांनो, मग सर IITची स्थापना झाली, मग तुम्ही प्रश्न विचाराल सर की मग सर ती पहिली कोणती IIT? तर मित्रांनो, IIT खडगपूर ही भारतातली पहिली IIT संस्था होती आणि आज भारतात 23 म्हणजे 23 अशा IITच्या संस्था आहे. तर आपण त्या पुढं पाहूच की 23 कोणकोणते आहे आणि तुम्हाला कोणती ठिकाणी ॲडमिशन घ्यायला आवडेल. तर मित्रांनो, ही एक भारतातली सर्वात प्रतिष्ठित अशी संस्था आहे. म्हणजे तुम्ही जर IIT मध्ये जर कुठे पण IIT मध्ये जर शिकत असाल आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये म्हणलं की मी IIT मध्ये, तर तुम्हाला तुमची वेगळी रिस्पेक्ट भेटते, वेगळाच मान भेटतो. तर मित्रांनो, मग आज IIT बद्दल माहिती घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना IIT करायचीच त्यांनी मला मेसेज करा आणि सांगा. आणि त्याच्याबद्दल जर आणखीन तुम्हाला काही गायडन्स लागेल तर मी तुमच्यासाठी आहेच. तुम्ही मला एक मेसेज करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन डिटेल व्हिडिओ टाकून देईल. तर मित्रांनो, चला आपण पुढे बघूया की IIT बद्दल आता थोडीफार माहिती. तर मित्रांनो, IIT आपण सांगितलंच की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम आणि नियम IIT स्वतः बनवत असते मित्रांनो. म्हणजे IIT एक स्वायत्त संस्था आहे. म्हणजे IITचे पेपर घेण्याचे टायमिंग, त्याचा ॲडमिशनची प्रोसेस, त्यांची टक्केवारी किती लागते, हे प्रत्येक IIT स्वतः ठरवत असते. समजा आपण IIT बॉम्बे पकडलं तर IIT बॉम्बेमध्ये IIT बॉम्बे हे एक IIT आपल्या महाराष्ट्रामधली. या IIT मधले जे जे हेड असतात ते त्यांच्या मनानुसार ठरवतात की आपल्याला यावर्षी कट ऑफ किती ठेवायचा, ॲडमिशन प्रोसेस कधी कंप्लीट करायची, त्यांना किती वॅकन्सी भरायच्या, हे स्वतः ठरवत असते. तर मित्रांनो, 23 IIT स्वतःच्या ॲडमिशन प्रोसेसपासून तर एंड रिझल्टपर्यंत हे त्यांना स्वतः अधिकार असतात. त्याच्यानंतर मग मित्रांनो, तुम्ही म्हणसाल सर IIT चे मुलं काय करतात? तर मित्रांनो, आता गुगल तुम्हाला माहीतच आहे. आपण यूट्यूबवर टाकायच्या अगोदर गुगल जातो, गुगलवर यूट्यूब सर्च करतो. तर हे गुगल, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट, आपले जे लॅपटॉप असतात मोठ्या विंडोजचे, ते विंडोजचे सॉफ्टवेअर बनवणारी ती मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे, फेसबुक आहे, यासारख्या मोठ्या कंपन्यामध्ये जी तुम्ही IIT मुलं आहे ते तिथे काम करतात मित्रांनो. सगळ्यात जास्त आपल्या इकडची मुलं असतात. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रवेश मिळवण्यासाठी 2 परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हाव्या लागतात. मी याबद्दल तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. जर तुम्हाला IITला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिली JEE मेन द्यावी लागते. मी याविषयी सविस्तर चर्चा पुढे करेल. आणि दुसरी आहे ॲडव्हान्स आहे. अशा 2 एक्झाम आहे मित्रांनो, तर त्या आपण पाहूच. त्याच्यानंतर जी आपल्याला IITला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला प्रवेश प्रक्रियातून जावे लागते. म्हणजे आपल्याला JEE द्यावी लागते आणि या प्रवेश प्रक्रियातूनच आपल्याला पुढे ॲडमिशन मिळते.
आणि त्याच्यानंतर IIT ही परीक्षा जगातील सर्वात कठीणपैकी एक ही अशी परीक्षा आहे. आता हे तर सांगायचे कामच नाही, एवढे अवघड मित्रांनो, अवघड आहेच ही. त्याच्यानंतर मुलं आतापासूनच 10वी-12वी पासून, काही काही मुलं 5वी पासून, ज्यांचे घरं म्हणजे ज्यांचे वडील पालक लोक जे उच्च शिक्षित असतात ते आतापासून त्याची तयारी करून घेतात. तर आपल्या खेड्यापाड्यात तसं वातावरण नाही मित्रांनो, पण आपण आता वातावरण स्वतः करू शकतो. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 23 IIT आहे, म्हणजे प्रत्येक राज्यात एक एक IIT समजली तर तिथे आपल्या भारतामध्ये 23 IIT आहे आणि नामांकित IIT मध्ये त्या गणल्या जातात. तर मित्रांनो, हे झालं IIT बद्दल थोडीफार माहिती. आता तर मित्रांनो, IIT मध्ये आपल्याला प्रवेश कसा मिळवायचा याबद्दल आपण माहिती पाहू. तर मित्रांनो, IIT मध्ये जे महाविद्यालय ते प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम JEE म्हणजे आपण ती म्हणतो ना एंट्रन्स एक्झाम, ती JEE द्यावी लागते. ती असते मेन एक्झाम. म्हणजे आपल्याला JEE मेन अशी एक एक्झाम असते, ती पास व्हावी लागते. त्यानंतर JEE मुख्य उत्तीर्ण होणारे अव्वल म्हणजे जे टॉपमध्ये 1.5 लाख मुलं असतात. जे समजा आता तुम्ही सपोज तुम्ही मेन पास झाले, JEE मेन पास झाला, तर ते 1.5 लाख विद्यार्थी पास होतील. बरोबर आहे. 1.5 लाख, 1.5 लाख मुलं जर पास झाले, त्याच्यातून हे जे 1.5 लाख विद्यार्थी आहे ते JEE ॲडव्हान्ससाठी पात्र होतात. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर मेन झाल्यानंतर ॲडव्हान्स द्यावी लागते. ही याच्यापेक्षा थोडी टफ एक्झाम असते. जर तुम्ही JEE ॲडव्हान्समध्ये जर पास झाला मित्रांनो, तेव्हा तुम्हाला कुठं IIT साठी बोलवल्या जाते. म्हणजे तुम्हाला पहिली मेन एक्झाम पास करावी लागेल. त्याच्यामध्ये समजा 10 लाख विद्यार्थी मेनमध्ये बसतात. 10 लाख विद्यार्थी फक्त 1.5 लाख म्हणजे 1.5 लाख ॲडव्हान्ससाठी जातात आणि ॲडव्हान्समधून फक्त 10,000 विद्यार्थी 10,000 विद्यार्थी मित्रांनो फक्त IIT साठी निवडले जातात. तर मग 23 IIT पैकी 10,000 विद्यार्थी ते सिलेक्ट करतात. तर अशी याचा रेशो असतो मित्रांनो. IIT कॉलेजमध्ये भिन्न भिन्न शिक्षणाच्या शाखा असतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक तुम्हाला स्कोप मिळेल. आज जसं IIT इंजिनिअरिंग झालं, केमिकल आहे, सॉफ्टवेअर आहे, असे इंजिनिअरिंगच्या पार्ट आहे, तसे तुम्हाला वेगवेगळी शाखा निवडावी लागेल. तर मित्रांनो, जर तुम्ही ते 10,000 मध्ये टॉपमध्ये असाल, जे विद्यार्थी समजा 1 लाखाच्या आत जे टॉपमध्ये असतात, 23 कॉलेज तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यासाठी प्राधान्य देतात. म्हणजे यांची रँकिंग असते. जर तुमची रँकिंग चांगली असेल तर तुम्हाला सिव्हिलसाठी किंवा सॉफ्टवेअरसाठी घेतील. जर तुम्हाला समजा त्याच्यापेक्षा थोडं कमी जर कमी रँक जर आली असेल तर तुम्हाला कमी निम्न दर्जाचे म्हणजे मेकॅनिकल झालं, त्याच्यानंतर सिव्हिल झालं, ह्या अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये ॲडमिशन मिळेल. म्हणजे तुम्हाला जर तुमची रँक चांगली असेल तर तुम्ही सरळ IIT इंजिनियर IT सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करू शकता. अशा वेगवेगळ्या रँकिंगनुसार तुम्हाला तुमची रँकिंगनुसार हे भेटतं. आपण काय म्हणतो त्याला, रँकिंगनुसार तुमची एक फॅकल्टी मिळते तुम्हाला सरळ. तर त्याच्यामध्ये तुम्हाला JEE मेन झाल्यानंतर तुम्ही प्रवेश परीक्षा जी NIT, IIT आणि CFTI महाविद्यालयामध्ये बीटेक म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर BE इंजिनियर म्हणून तुम्ही काम करू शकता. आपण काय पदवीधर अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये पात्रता मिळवण्यासाठी आवश्यक आहे. JEE ची परीक्षा NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही तुमची पेपर घेत असते मित्रांनो. आणि 2021 पासून या एजन्सीने तुम्हाला वर्षातून 4 वेळा पेपर घेण्याचे ठरवलेलं आहे. कारण की ऑनलाईन पेपर करोना काळामध्ये त्यांनी 4 टाइम ही एक्झाम ठेवली आहे. त्याच्यानंतर परीक्षा ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होत असते. आणि ही पेपर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण आधारित म्हणजे संगणक कम्प्युटर बेस एक्झाम असते. तर मित्रांनो असाच यांचा रेषा असतो. आता मी थोडी तारबळवतो, मी तुम्हाला सांगतो क्लिअर मित्रांनो. आता मी क्लिअर सांगतो. ह्या पहिलं आपल्याला जर मेन्ससाठी म्हणजे 10 लाख विद्यार्थ्यांना जर समजा मेन्स दिली तर 1.5 लाख विद्यार्थी फक्त ॲडव्हान्ससाठी सिलेक्ट होतात. बाकीचे जे मेन पास झाले मित्रांनो त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येते, पण बाकीच्या ठिकाणी म्हणजे तो आपल्या आसपास जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं तुम्ही मेन्स पासून पण मोठ्या मोठ्या टॉपच्या कॉलेजमध्ये पण ॲडमिशन घेऊ शकता. पण जर तुम्हाला जर IIT प्रिफर असेल, तुम्हाला फक्त IIT मध्येच इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स द्यावी लागते. ॲडव्हान्समध्ये फक्त 1.5 लाख मुलं बसत असतात मित्रांनो, म्हणजे एवढा खतरनाक रेशो आहे. ॲडव्हान्स दिल्यानंतर तुम्हाला 10,000 मध्ये तुम्हाला यावे लागते. तुम्ही 10,000 मुलं पासून त्या IIT साठी पात्र होतात.
त्याच्यानंतर जर तुम्ही रँकिंगनुसार समजा 1 ते 10,000 म्हणजे अशी 1 ते 10,000 रँकिंग तुमची असेल, त्या रँकिंग दरम्यान तुम्हाला जे टॉपचे कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्ही सगळ्या ठिकाणी टाका 23 पैकी 23, तिथे तुम्हाला जर चांगला कोर्स मिळाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या शाखा असतात. मी सांगितलं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, केमिकल ब्रांच आहे, अशा खूप साऱ्या ब्रँच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडते त्या ब्रँचमध्ये तुम्ही सरळ सरळ ॲडमिशनसाठी फॉर्म भरू शकता. जर तुमची रँकिंग चांगली असेल तर तुम्हाला 23 पैकी कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी तुमच्या आवडत्या शाखेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल. हे आपलं झालं IIT प्रवेशाबद्दल माहिती. आणि पेपर कधी असतो मित्रांनो, वर्षातून 4 वेळा असतो. आता हे 21 मध्ये ठरवलेलं होतं. आता पुढं ते चालून नवीन नवीन कॉलेज मी सांगितलं की स्वायत्त संस्था आहे, त्या स्वतःचा बदल स्वतःही करू शकतात. त्यांनी फक्त 2 वर्ष, 1 वर्षातून 2 वेळेस पण ठेवली तर ते ठेवू शकतात. त्यांच्यानंतर त्यांचा क्रायटेरिया वेगळा असू शकतो. त्यांना टक्क्यानुसार पण लागतं, म्हणजे मिनिमम 75% मित्रांनो, 75% हा मिनिमम क्रायटेरिया आहे IIT मध्ये जाण्याचा. म्हणजे तुम्हाला 12वीमध्ये 75% टक्के असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेपर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होत असतो. ऑनलाईन परीक्षा ही पेपर ऑनलाईन परीक्षेद्वारे होत असतो, म्हणजे कम्प्युटर एक्झाम होते. आता समोर तर मित्रांनो, आता IIT मेन सॉरी IIT JEE मेनचा आपण पेपर पॅटर्न बघूया काय येतं. एक्झाम मोड कसा असतो मित्रांनो, मी सांगितलं की कम्प्युटर बेस एक्झाम असते. ही कम्प्युटर पेपर होत असतो मित्रांनो. त्याच्यानंतर टेस्ट ट्युरिंग म्हणजे त्याचा टाईम किती आहे तर 3 घंट्याचा पेपर असतो. लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये देऊ शकता. आता इथं दिलेल्या भाषा राष्ट्रीयकृत भाषा आहे. या भाषेपैकी तुम्ही तुमची एक भाषा जी असेल त्याच्यामध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. पण काही शक्यतो 90% ते 100% मुलं इंग्लिश भाषाच प्रेफर करतात. कारण की त्यांना त्यांची 11वी 12वी सायन्समध्ये इंग्लिशमध्ये झालेलं असतं, क्लास पण इंग्लिशमध्ये असतात, त्याच्यामुळे ते बाकी भाषा निवडत नाही. पण जर तुम्हाला काही ऑप्शन लागत असेल, समजा तुम्ही मराठीमध्ये अभ्यास केला असेल तर तुम्ही मराठी पण निवडू शकता. बाकी हिंदी आहे, आसामीज आहे, बंगाली आहे, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया म्हणतो आपण त्याला, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये हा पेपर होत असतो. तुमचे टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजे किती कशा प्रकारचे टाईप क्वेश्चन असतात, तर तुम्हाला पहिलं जी JEE मेन आहे तर ती MCQ टाईप असते. आणि जे सेकंड क्वेश्चन असतो त्यांचा ते न्यूमरिकल बेस व्हॅल्यू असतात, म्हणजे तुम्हाला आन्सर दिल्या जाईल, तुम्हाला त्याचं सोल्युशन बेस करायचं. त्याच्यानंतर सिलेक्शन क्वेश्चन म्हणजे आपले क्वेश्चन कशा प्रकारचे येणार आहे. मॅथमॅटिक्सचे आपले 25 क्वेश्चन असतात मित्रांनो. त्याच्यानंतर फिजिक्सचे 25 क्वेश्चन आहे, केमिस्ट्रीचे 25 म्हणजे 25 क्वेश्चन आहे. टोटल असे 75 क्वेश्चन आहे मित्रांनो याचे, म्हणजे मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री 25 तसे टोटल 75 क्वेश्चन आपल्याला असणार याच्यामध्ये. आणि टोटल जे मार्क आहे ते 300 मार्काचा पेपर, म्हणजे आपल्याला 75 गुणिले 4 केलं तर 300 येतात. म्हणजे आपल्याला एका प्रश्नासाठी 4 मार्क मिळणार आहे. आपल्याला एका प्रश्नाचे 4 मार्क मिळेल. आणि जर तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुम्हाला 1 मार्क, म्हणजे एका प्रश्नाला 4 मार्क आहे. आणि तुमचा एक जर चुकला तर 1 मार्क कटेल, म्हणजे 1:4 रेशो आहे. म्हणजे तुमचा एक बरोबर आला तर 4 मार्क पडेल, आणि एक चुकला तर याचे 4 तर गेलेच, पण हा एक 5 घेऊन जाईल, म्हणजे तुमचा एक चुकला तर 5 मार्क कटणार आहे. कळलं मित्रांनो. म्हणजे त्याच्यामुळे पोरं म्हणतात की आपली हार्ड एक्झाम आहे. त्याच्यानंतर हे फक्त मेनचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे तुम्ही पास होसाल त्याच्यात तुम्हाला ॲडव्हान्सचा अभ्यास कळून जाईल की काय येतं. त्या ॲडव्हान्सचा अभ्यास मी आता सध्या इथं सांगत नाही, व्हिडिओ लांब होईल, त्याच्यामुळे मी नंतर कधी नवत सांगेन. तर समोर आणि याच पेपरमध्ये आपण बीटेकबद्दल पाहिलं. आता दुसरा पेपर कोणता असतो ते पहा. म्हणजे IIT इंजिनिअरिंगमध्ये प्रकार आहे, त्याच्यामध्ये दुसरा पेपर असतो बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, म्हणजे ते आपलं बिल्डिंग बनवणारे लोक असतात, रस्त्याची व्हॅल्युएशन प्लॅनिंग करणारे लोक असतात, आपण पाहत नाही का ते मित्रांनो. ते IIT मध्ये पण हे बी असतात. त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ प्लॅनिंग आहे. यामध्ये गणिताचे 30 प्रश्न असतात मित्रांनो, जे 120 मार्काचे. त्याच्यानंतर 50 प्रश्न अभियोग्यता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटीवर असतात, जे 200 गुणांचे असतात. आणि 2 प्रश्न जे ड्रॉइंग टेस्टवर असतात ते ऑफलाईन असतात, आणि त्याला 70 गुण आहे. म्हणजे तुम्हाला चित्र काढायचे असतात, ते चित्र काढून तुम्हाला ते सबमिट करायचे. आणि या पेपरसाठी पण 3 तास हा कालावधी आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो, भारतामध्ये 23 IIT आहे. 23 IIT आहे, तर त्या कुठं कुठे आहे आणि त्यांचं नाव काय, तर पहा. पहिली IIT मित्रांनो IIT इंदोर आहे. दुसरी IIT मंडी आहे. त्याच्यानंतर IIT वाराणसीची एक IIT आहे. त्याच्यानंतर पलक्कडची आहे IIT पलक्कड. IIT तिरुपतीची आहे. नंतर
खरगपूरची आहे, त्याच्यानंतर बॉम्बेची, मद्रास, कानपूर, धनबाद, त्याच्यानंतर रुरकी, रोपर, गोवा, भिलाई, जम्मू, त्याच्यानंतर धारवाड, दिल्ली, भुवनेश्वर, गांधीनगर, हैदराबाद, जोधपूर, पटना आणि गुवाहाटी एवढ्या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक राज्यात संपच एक एक म्हणजे आपली बॉम्बे आय आय टी बॉम्बे ही भारतातली एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे. बाकीच्या राज्यात वेगवेगळ्या आय आय टी आहे. तर तुम्ही या आय आय टीमध्ये 23 आय आय टीमध्ये प्रवेश घेऊ शकता जर तुमचा ॲडव्हान्समध्ये चांगला स्कोर आला तर. तर मित्रांनो तुम्हाला अभ्यास कसा करायचा तर तुम्ही ते आतापासून ठरवा. तुम्हाला क्लास लावायचे तर क्लास लावा मित्रांनो. पण आय आय टीमध्ये शक्यतो प्रवेश जर मिळाला तर लाईफ सेट समजले जाते. कारण की मित्रांनो मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं की जर आय आय टीचं ते पॅकेज असतं तर मित्रांनो ते 175 कोटीचं हायेस्ट पॅकेज आतापर्यंत लागलेलं आहे. 175 करोड मित्रांनो ही व्हॅल्यू काही कमी नाही. म्हणजे वार्षिक पॅकेज एवढं मिळालं होतं एका एका जणाला. तर तुमचं मिनिमम आय आय टीमध्ये पण झालं मित्रांनो तर तुमचं 75 लाखापासून तर सुरुवात होईल. 75 करोड तर लय झाले पण आपल्याला 75 लाख तर मिळेल मित्रांनो. त्याच्यामुळे आय आय टीमध्ये तुम्ही जाण्याचे शक्यतो प्रयत्न करा. तुम्ही अभ्यास करा मित्रांनो हेच माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर इथे मी थांबतो. धन्यवाद. आणि जर तुम्हाला याबद्दल आणखीन काही व्हिडिओबद्दल माहिती लागत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याची आणखीन तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल आणि याच्याबद्दल आणखीन माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला समजा एखादं काही वेगळं बनायचं असेल तर त्याच्याबद्दल मला सांगा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती देईल. धन्यवाद.